नमस्कार मित्रांनो, मी गोरक्षी भांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो जंगली दादांच्या घरी. तर माग आपण जंगली दादांना बघायला गेलतो. तर व्हिडिओ जरा म्युझिकमुळं ते काही पब्लिकला समजले नाही, त्यामुळं आज आपण पुन्हा एकदा व्हिडिओ काढतोय. तर जंगली दादा आता बरं वाटतंय ना? हा, तुम्ही आलते ना? हां त्याच्यापेक्षा आता चांगला वाटत. तुम्ही आले तेव्हा थोडंसं म्हणजे आजारीच होतो ना. हां आता चांगला वाटत आहे. तर जंगले दादा, मी तुम्हाला बघून आलो. मग डबल कुठं दवाखान्यात गेलते का तुम्ही? तुम्ही आले ना त्या टायमाला, त्यानंतर मी मग कर्नाटकला गेलो. कर्नाटकला गेलते का? हो, म्हणजे असंच येतं ना, पत्ता सांगितलं हा. ना चांगलं दवाखान्यात. गुटीला गेलो आधी, हां मग तिथून कर्नाटकला गेलो. कर्नाटकला ना? बरंच लांब असेल. मग जवळजवळ आता आम्ही रात्री 9 वाजता बसलो होतो, हां तर सकाळी 9ला पोहोचलो. हां पण त्यामध्ये ना आम्ही विश्रांती थोडी चहा पाणी आला मध्ये मध्ये, हां आणि गाडीला गॅस भरायला थांबायचो बुवा असं. तर कर्नाटक महाराष्ट्र सोडून आहे का? हा, महाराष्ट्र सोडणं कर्नाटक दुसरं राज्य आला ना. हा, दुसरा राज्य ना. महाराष्ट्राच्या बाउंड्री हा, त्याच बाउंड्री बाउंड्रीलाच असेल. बाउंड्री. हां तर मग आता डबल बोलावलं का नाही बोलावलं? मग पण तिथं कसं आहे, 5 वेळेस जावं लागत आहे. 5 वेळा. आणि 15 दिवसाचा एक डोस राहतोय. हां म्हणजे 15 दिवसांना गेला का 15 दिवसांना जावं हां लागतं. तर मग आता 2 डोस झाला आपला. हां तर आता तिसरा डोस आहे. मग तिसऱ्या डोससाठी सुद्धा जायला लागला आपल्याला. तर मग आता कधी जायचे? 2 महिन्यानं का 3 महिन्यानं? महिन्याचा 15 दिवसाचा डोस राहतोय ना. हां आता लगेच जायचे. आता हे 15 दिवस ते हे संपले. 15 दिवस संपलं का? हा, 15 दिवसाला जायचं लगेच तुम्हाला. जायचे. हा, तर अजून जंगले दादाची ट्रीटमेंट चालू आहे. तर मग जंगले दादा आता कसं वाटतंय तुम्हाला? तर मग आता पहिल्यापेक्षा चांगलं वाटत आहे बुवा हा असं. ना? आणि अजून ते 2-3 डोस झाला ना पूर्ण, हां तर मग चांगला क्लिअर वाटेल बुवा असं. हां हां तर मग आता काहीच एवढा त्रास वयासारखा वाटत नाही? सध्या तर नाही काही. हां पण आता हळूहळू कव्हर होईल. हा, हा. होते. त्याच्यानंतर मग बघू आता इथं ट्रीटमेंट हा. सक्सेस झाली आपली. हां तर जंगले दादा, मग तिथं जाऊन तुम्हाला खर्च किती आला? साधारणतः खर्च आतापर्यंत आहे ना, हां 30,000 रुपये झाला असेल मला. हां पण मग ट्रीटमेंट चांगली होती? ट्रीटमेंट चांगली झाली. हा. आता मयोता झाली. हां मी स्वतःचा अनुभव घेतला. हां आता दुसरे जणी सांगत मी, हा. पण मी स्वतः अनुभव घेतला बुवा हां असं. तर म्हणला अचानक राजूरला आलतो, म्हणला जावा जंगले दादांना भेटायला. तर मला पण भारी वाटलं जंगले दादांना भेटून. हा, म्हणजे आता पहिल्यापेक्षा जरा पहिलं गेलतो तर थोडंसं एवढं काय बोलता येत नव्हतं फास्ट. पण मग आता सध्या जरा आहे बरे तसंच. होऊन आहे तसंच पहिलं आणि बोलायला लागलं आता बरं नाही हा, का हा, बरोबर. असं. तर जंगले दादा आता तुम्ही चांगलं झाले. हम्म. हां तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे? आता याबद्दल म्हणजे मला असं वाटत आहे हां का खरंच थोडंफार पुण्य माणसाच्या कामी येतं. ते हां आपलं जे मित्रपरिवार आहे तो चांगला आहे, आणि सगळ्या मित्रपरिवारांना आपल्याला म्हणजे चांगला आशीर्वादच दिला. हां परमेश्वराचा पण आशीर्वाद, आपल्या पोरास्वरांचा पण आशीर्वाद, आणि ह्या सगळ्याच गोष्टीमुळं मनसुद्धा भरून गेला. हां आणि आतापर्यंत म्हणजे आपण या स्टेपवर आलो, तर खरंच छान वाटला. नक्कीच मित्रांनो, आपली काही पुण्य असली तर आपण चांगलं होतं नाही का. हां मग तर मित्रांनो, आपण जंगली दादांची छोटीशी मुलाखत घेतली, आणि कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा मला. व्हिडिओ आवडले असेल ना, लाईक शेअर कमेंट करा, आणि हाय बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.